नमस्कार मंडळी, मी ओमकार विजय नारकर स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ओवीएन ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज आहे गौरवचा साखरपुडा आणि गौरवचा साखरपुडा निमित्त सगळे आता घरामध्ये आलेले आहेत. पाहुणे मंडळी वगैरे, मामा मावश्या सगळे आलेले आहेत. आम्ही पण आलेलो मुंबईवरनं मस्तपैकी. आता आज साखरपुडा असल्यामुळे आज पूर्ण आमची तयारी चालू आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही एंडपर्यंत बनून राहा, ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग आवडल्यावर नक्की लाईक करा आणि आपल्या भावाला नक्कीच शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमचा द्या. बस. तो इकडे आपले फोटोशूट्स वगैरे चालू आहेत. भावजी आहेत आपले. तर इथे सगळे आपले मंडळी सगळी तयार झालेले आहेत. मामा मावशी वगैरे. शुभम आलाय खास. राम राम मंडळी, नमस्कार. गौरवच्या साखरपुड्याला या. आणि हे आमचे खास मालवणहून आलेले फोटोग्राफर पाहुणे. सो आता सगळ्यांची तयारी झालेली आहे. बस येण्याची वाट बघतात. बस आली का? बापरे. राम राम. अथर्व परत काय काय हे? चिन्मय इकडे रेडी होऊन बसलाय. अद्वैत रेडी होऊन बसलाय. आणि इकडे इथे भावजी आपले इथे फोटोज काढतात आहे. कपल आतमध्ये आहे. माई आहे इथे. भावजी आहेत दुसरे आपले. हाय. आणि इकडे तयारी चालू आहे सगळ्यांची. इकडे आपला भाचा आहे अव्यान. अव्यान हाय कर. असं कर. हाय हाय. इकडे तयारी चालू आहे. गुड्डी इकडे बघ. इथे कोण कोण आहेत? दुर्वा, वैष्णवी, माई. इथं तांदूळ करते आधी. थांब ना तू. भेटली बघा बघा कसा मेकअप चालू आहे करवलीचा. बाई साहब बघा बघा. मैं तेरी दुश्मन. आणि अशा प्रकारे इकडे आमच्या भाच्यानी गजरांच्या वाट लावलेल्या आहेत. हे बघू शकता. मस्तपैकी 2 गजरे सक्सेसफुली बर्बाद केलेत. हा ना. हा बोल. हा असं कर. ए अव्यान अव्यान हे अव्यान असं कर. असं कर. चला चला. हे झाली का तयारी? दुर्वा तुझी नाही झाली तयारी? घाबरली आहे. तर मित्रांनो, आपला तुम्हाला मी गेटअप दाखवणार आहे. कशा प्रकारे काय काय आपला गेटअप आहे आणि तुम्ही काय काय केलेलं आहे. तर आता मी कारभार आपला चिन्मयकडे देतो.
तो चिन्मय बघेल. हे बघा असं सेटअप आपला असं आहे, गेटअप आपला असा आहे. अँड पायजमा. बाकी माझ्या व्यतिरिक्त हे आपले तिघं भाऊ चिन्मय, अथर्व आणि अद्वैत. सो तिघांनी मस्त असा गेटअप मारलेला आहे, बघू शकता एक नंबर. इकडे आपले काका श्रीकांत काका मस्त एकदम ड्रेसिंग मारून. काकांचा फॉर्म वेगळा आहे. प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला यांचं ड्रेसिंग एकदम अँटिक आणि युनिक असतं. फुल रावस रावस. हा स्पेशली डिझाईन फॉर गौरव बेडी. ओ बापरे, सही आहे सही आहे. सो आता निघूया आपण है ना. आणि पुढच्या वर्षी बघूया ओंकारच्या लग्नाचा सोहळा. इतक्यात नाही, इतक्यात नाही. तर आता आपण निघूया इकडनं. तो ह्यांची तयारी होऊ दे, जशी तयारी होईल तसं आपण इकडनं बाहेर पडू. बसनी जायचं आहे गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्याचा आपण पूर्ण व्ह्यू आपण एन्जॉय करणार आहोत. तर आता आम्ही चाललो आहे बस जवळ. माझ्यासोबत इकडे आहेत वा 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 वा. चाललं बाईक वरून. बाय बाय बाय. बाय बाय. हा बाय. चला तुम्ही पण जावा. मामा चाललाय सामान घेऊन खाली पुढे. बाकी आपण मागून चालत इकडे योगिता मावशी, श्रीकांत काका आणि इकडे करवली. लुक दाखवला आम्ही मगाशी. काय भारी लुक आहे ना, पिस्ता कलर. हा सुमेश्वरी. आणि पुढे वैष्णवी आणि चेतना आणि गुड्डी माई. या मानपान आमच्या माईचा हाय. साडी बोलते सांभाळते काय नाही एवढं काय जड नाही ते. ह्या दोघी मस्त एकदम निवांत आहेत एकदम. मी बॅग नाही घेतली मस्त चिल्ड मोड एकदम दोघींचा है ना. कसं वाटतंय तुला, कसं वाटतंय चेतना आमच्या गावाला येऊन? जाम गरम होता. त्या व्यतिरिक्त काय वाटतंय? मित्रांनो गरम सगळीकडे होत आहे, त्यामुळे काय बोलू नाही शकत आपण गरमीबद्दल. खूप गरमी आहे गावाला, खूप म्हणजे खूप. लिटरली असं वाटत नाही मे महिना अजून चालू झाला आहे आणि एप्रिल एंडच आहे, पण लय गरम होत आहे मे सारखं. काम कर म्हटलं वैताग आहे इकडे. तर मित्रांनो आता जस्ट आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. इकडे फोटो चालू आहे कॅमेरामध्ये. काय तर आम्ही आता फोटोशूट्स वगैरे चालू आहे. बस वगैरे आलेली आहे, सगळी अरेंजमेंट झालेली आहे. जसं बघू शकता तुम्ही. इकडे दीप्ती मामी आहे, इथे दिनेश मामा आहे. हाय. इकडे चेतना बसलेला बाजूला, मागे चिन्मय, वैष्णवी. इथे पातडे काका आलेले आहेत, आगमन झालेलं आहे. बाकी मागे आपली गँग आहे बसलेली. कोण आहे दाखव. सगळे आपली गँग मागे. चेतनाचे फोटो काय संपत नाही. स्नॅपवाले फोटो, दोघी मैत्रिणी मस्तवाले फोटोशूट चालू आहे. दुर्वाने काय तयारी का नाही केली तू? गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
चैन है शरारत से भरा, बड़ी मुश्किल हो बड़ी मेरी फैमिली नो आ रहा. बोल जोर से नाच में नाचो नाचो. देखो सबको हिला दो. पागल ये पागल वो. पुढे बस झालं एवढंच आहे. एवढंच संपलं आहे? गाणं. पुढे काय ये मेरा है. ये मेरा है. ये ये तेरा. मेरा है. ये तेरा है मेरे हाथ में है वो तेरा है. आपलं एक्सचेंज झालंय का? नाही 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 आप एक्सचेंज ते नाही. बघ. हे वा वासरू गाइस दिस इज गाइस गाइस दिस इज गाइस and this is रेडास गाइस दिस इज रेडास. ओ मग पाडास. काहीच आहे नाही. अच्छा मयूर and this is बच्चू. हेलो बच्चू. गाइस आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत साखरपुड्याच्या ठिकाणी. आमच्या मेघा म्हणजे ह्या लोकांच्या वहिनीला घ्यायला आलेलो आहोत. थोड्या आणि 5-10 मिनिटांनी कर, 5-10 मिनिटांनी तर आता इकडे सगळी आपली तयारी झालेली आहे. सगळा मेकअप वगैरे चालू होता. मेकअप वगैरे केलेला आहे सगळ्यांनी. चिन्मयला बघा. हा दॅट इज दॅट. ऑलरेडी मेकअप करून आलेलो. पुढे चिन्मयने पण मेकअप केला. चिन्नू टाण्याव धुमधुम. चिन्मय आपला चिन्मय बोलतो. समर्थ तू पण मेकअप केला ना? केला हा. तर सगळ्यांनी मेकअप वगैरे केलेला आहे आणि फुल क्लास एकदम आता झालेला आहे. मज्जा. आता चला जाऊया खाली उतरूया आता.
आपला खेळ वेगवेगळे आहे, परंतु आमच्या काशी, आता काशी म्हटल्यानंतर तुम्हाला समजत पडेल की काशीमध्ये आमची ही जनता, हा जनतेचा जो काय बहुमान किंवा हे आमच्या बैठकीचा जो 500 पाना सुपारी किंवा तंबाखू हे तुम्हाला मान्य आहे ना? कारण एकमेकाला देणं घेणं असतं, एकमेकाचं उपसंहार असतं, ते एकमेकाला द्यावंच लागतं. मान्य आहे ना? तुम्ही आमच्याकडे येणार त्यावेळेला आम्ही आमच्या पद्धतीने घेणार, तुमच्याकडे आम्ही द्याल त्या तुम्ही आमच्याकडून घ्यायचं, म्हणजे हे तुम्हाला मान्य आहे ना? ठीक आहे. बाकी काय तुमच्या पद्धती वेगळ्या असतील, आमच्या पद्धती वेगळ्या असतील, त्या एकामेकाला सन्मान द्यायचे आहे. बरोबर ना? बरं, आपल्या या मंडपामध्ये कन्नड गावामध्ये कैलासवासी भिकाजी गणू धनावडे यांच्या नातीचा साखरपुडा आहे. या साखरपुड्याच्या निमित्त आपल्या गावाने किंवा आपल्या सर्वांनी 33 कोटी देवांचं आपण या मंडपामध्ये सुंदर केलं आहे किंवा त्यांना आमंत्रण केलं आहे. तर आपण त्यांना प्रत्येकांना आपण आमंत्रित करून बोलूया. बरं, पहिल्या अवतारी गणेश गणपती कुठल्याही वेळी कोणत्याही स्थळी आपण गणेशाची आराधना करतो, कारण गणेशाच्या आराधना केल्यामुळे आपल्या या 4 दिशा आहेत, आपल्या या 4 दिशा आहेत त्याचं व्यवस्थित संतुलन होतं. त्याच्यामुळे ह्या शुभ प्रसंगी आपण गणेश गणपतीचा सुंदर करूया आणि त्यांना बोलूया. तरी या शुभ प्रसंगी या मंडपामध्ये गणेश गणपतीची साक्षी नाव सांगते. श्री शिवशक्ती, आपल्या या भूतलावर फक्त 2 जाती होत्या, स्त्री आणि पुरुष. स्त्री म्हणजे पार्वती, पुरुष म्हणजे शंकर. या अशा शुभ प्रसंगी शिव पार्वतीची साक्षी मूर्तीचं नाव सांगते. आता तिसऱ्या अवतारी ब्रह्मा विष्णू महेश, या ब्रह्मा विष्णू महेशचा आघात महिमा आहे. या शुभ प्रसंगी या मंडपामध्ये साक्षी मूर्ती मूर्ती सांगते. आता चौथ्या अवतारी म्हणजे चांद सूर्य. चांद सूर्य हे एक वसनी आणि एक पत्नी आहे. आपण थोडासा विचार करूया, एक चांद सूर्य आहे म्हणून हा आपल्या दुनियामध्ये सर्व चाललेला आहे, त्यांच्यामुळे घटना उभी चालली आहे. एक वेळ विचार करूया की जर एखाद्या चांद सूर्याने आपलं सत्व सोडलं तर काय होईल. एक वेळी एकाच वेळी कायमस्वरूपी अंधकार होईल किंवा कायमस्वरूपी उजेड आहे, तरी त्यांच्यामुळे हा आपला दिवस रात्र होत आहे. अशा ह्या शुभ प्रसंगी आता 5व्या अवतारी 5 पांडव भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर आणि 6वी द्रुपदा, ह्या 5 पांडवांची सुद्धा महिमा आघात आहे. ह्या शुभ प्रसंगी 5 पांडव येथील मृत्यूग्रातील. आता 6व्या अवतारी सटवी म्हणजे सगुण. या सटवी बरोबरने तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्म घातलाय, त्याच्यामुळे आपल्या जनतेचा आग्रह चालला आहे. तिनेच आम्हाला तुम्हाला जन्म घातलेले आणि त्याच्यामुळे सर्व व्यवस्थित आलेले आहे. तरी अशा शुभ प्रसंगी सटवी ब्रह्म येथील. आता 7व्या अवतारी राम लक्ष्मण एक पत्नी एक पत्नी म्हणजे सीतामाई. तरी अशा ह्या शुभ प्रसंगी राम लक्ष्मण येथील साक्षी आता 8व्या अवतारी म्हटलं तर आपला श्रीकृष्ण. या श्रीकृष्णाचा सुद्धा महिमा आघात आहे. अशा या शुभ प्रसंगी श्रीकृष्ण येथील संजय गोपिकादारी येथील साक्षी सांगते. आता 9व्यावरती नवनाथ, पशुपत्या, गोरखनाथ, कांतनाथ असे 9 नाथ होऊन गेलेले आहे. तर ह्या अशा शुभ प्रसंगी नवनाथ येथील साक्षी मुलीला सांगते. आता 10व्यावरती म्हटलं तर आता हा चाललेला हा कलियुग, त्याच्यामुळे कोण कोणाचं ऐकत नाही. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत घोटाळा, तिकडे कोण कोणाचं भावकीत कंदाल, देव दानव कंटाळले. उदाहरणार्थ आता नाही म्हटलं तर ह्या आपल्या जिंदांमुळे सुद्धा कंदाल झाले आणि MIDC मुळे सुद्धा कंदाल झाले. ह्या सर्वांच्या मुळे देव दानव सगळे कंटाळले. त्याने विचार केला की कोण कोणाचं ऐकत नाही. पूर्वी आमचे वाडवडील म्हणत होते की पूर्वी आम्ही देवांवर सत्व सोडले होते, परंतु आता सध्या आमच्या ह्या नवीन पिढीचं देवावर श्रद्धा नाही. परंतु ह्या अशामुळे आपले पूर्वीचे देव कंटाळले. त्याने आपला सर्वांना विचार केला की आपण आपलं सर्व अधिकार गावच्या खुर्च्या म्हणजे त्याने पाषाणलिपी दगड स्थापन करून देवाची स्थापना केली. म्हणजे एक प्रकारे कुलस्वामी, एक प्रकारे ग्रामदेवता आणि सर्व अधिकार ह्या आमच्या वागण्यामुळे देवाने अधिकार ह्या कुलदेवता आणि ग्रामदेवतावर केले. तर या अशा शुभ प्रसंगी आपले गावचे कुलदेव येतील आणि कुलस्वामी येतील, गावचे ग्रामदेवता येईल, साक्षी
मुलीचं नाव सांगितली, साक्षी मावशी मुलीचं नाव सांगितली. आता मुलीचं नाव सीता जानकी, मुलीचं नाव सीता जानकी, मुलीचं नाव सीता जानकी. मुलीचं नाव मंजुळा उर्फ नैदा, मुलीचं नाव मंजुळा उर्फ नैदा. मला वेडवाकडे काय 2 शब्द सांगितले काढच्या चित्त आहे. आई वडिलांनी जन्म दिला, गुरुने उपदेश केला, म्हणून ह्या तुमच्या आशीर्वादाने मी या पंचात उभा राहिले. राम राम.
मित्रांनो आता जस्ट साखरपुडा झालेला आहे आणि आता आपण बाहेर आलेलो आहोत रोडवरती आणि इकडे गौरवचे फोटोशूट्स वगैरे चालू आहेत. तर दाखवतो तुम्हाला. सो वरती आपण रोडवर आहोत तर बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो. इकडे फोटोशूट चालू आहे. तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ. हे आपले भावजी आहेत, मोठे भावजी. मस्त मस्त एक नंबर. मग सर थांब, मग सगळं तिकडे. कसं वाटतंय? एकदम भारी, एकदम भारी ना. सगळ्या जरा भीती जरा अशी वाटली. भीती अशी काय नाही वाटली, कारण का ओरली आम्हाला सगळं माहिती. एक्सपिरियन्स होता हा ना. एक्सपिरियन्स असल्यामुळे भीती कमी होती त्याची. हां बाकी आता तू फोटो काढून घे. सगळं काय झालं. हां माझी लाईट येते. हां बाकी आता तू फोटो काढून घे. अच्छा, हां एकदम आपण भेटू थोड्या वेळातच. नक्कीच. चला. आपली मेघा आलेली आहे आत्ता जस्ट फोटोशूटसाठी. सोबत ममता. हाय कसं आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त. ओके ओके. हे कोण आहे? यांना ओळखत नाही मी. ते कोण आहे? कोण? भाऊजी कोण आहे? भावजी कोण आहेत? स्वतःच काय ते विचारते, स्वतः सांगते उत्तर. नेट आहे ना. हां हां फोनचे. तो वरतीच असतो. भावाचा आपला फोटोशूट चालू आहे. कधी करत नाही, फर्स्ट टाइम असं करतोय. कावरा बावरा झालाय तो. सुचत नाही त्याला. काय सुचत नाही त्याला. ठेवू थोडी मान खाली, लाईटकडे बघ. तर मंडळी सो जस्ट आताच आम्ही घरी आलेलो आहोत. साखरपुड्याचा आपला प्रोग्राम जो होता तो सगळा व्यवस्थित पार पडलेला आहे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ॲक्च्युली आजच्या ब्लॉगची सुरुवात जरा घाई गडबडीमध्ये झालेली होती आणि एंड पण घाई गडबडीत झालेला होता, कारण की साखरपुड्याचा टायमिंग होता संध्याकाळी 6:30चा आणि आमची पूर्ण धावपळ होती आज. त्यामुळे कसं की ब्लॉग जेवढा मला शूट करता आला तेवढा मी प्रयत्न केला की चांगल्या प्रकारे शूट करू. आणि आज जाणून घेतलं की दुसऱ्या गावात म्हणजे आपण जेव्हा जातो साखरपुड्याची कशी परंपरा वगैरे असते ते सगळं आपल्याला कळाली. सो आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच आमच्यासोबत या ब्लॉगमध्ये बनवून राहा.